अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संपूर्ण व्यापार जो होता तो डळमळीत झालेला होता. परंतु आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधलं युद्ध हे 2 आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडताना दिसत आहेत. सोने चांदीच्या बाजाराविषयी जर बोलायचं झालं तर युद्ध विरामाची घोषणा केल्यानंतर सोनं आणि चांदी पुन्हा एकदा चकाकल्याचं चित्र आहे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये ज्यावेळेस सराफ बाजारात आर्थिक व्यवहारांना सुरुवात झाली तेव्हा सोन्याचे दर हे 4,000 रुपयांनी तर चांदी ही 10,000 रुपयांनी वाढल्याचं चित्र आहे. नेमकी या साऱ्या वाढीमागची कारणं काय आहेत? आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे आहेत, आपण त्यांना विचारूया. आकाशजी, काय सांगाल? युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा सोनं आणि चांदी भाव वाढल्याचं चित्र आहे. मध्यंतरी ज्यावेळेस युद्ध थांबलं होतं त्यावेळेस भाव कमी होताना दिसले होते. आता नेमकी भाव वाढीची काय कारण आहेत, काय तुमचा अंदाज आहे? आता सोन्याचे भाव आजच्या 40 दिवसापूर्वी जेव्हा इराण आणि US जेव्हा युद्ध सुरू झालं त्याच्यापूर्वी सोन्याचे भाव जवळजवळ 1,60,000 ते 1,65,000 मध्ये होते. मग कुठेतरी युद्धाला सुरुवात झाली, ऑइल क्रायसिस सुरू झाले, एनर्जी क्रायसिस सुरू झाले, महागाई वाढली आणि हळूहळू डॉलर इंडेक्स जो आहे तोही वाढला. त्याच्याने सोन्यामधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ही हळूहळू सातत्याने कमी होत गेली आणि सोन्याचे भाव जवळजवळ 1,35,000 पर्यंत आले होते. नंतर मध्ये मागच्या हप्त्यात एक सीज फायरचे एक सिग्नल होते, तर सोन्याचे भाव 1,45,000 पर्यंत आले होते. कुठेतरी 1,50,000 पर्यंत सोन्याचे भाव आले होते. पण काल परवापर्यंत सोन्याचे भाव हे खूप अनस्टेबल होते. युद्धजन्य परिस्थिती होती, ती सुरूच होती. पुढे काय होणार आहे सगळं युद्धावरती डिपेंड होतं की युद्ध जर वाढले तर महागाई वाढेल आणि सोन्याचे भाव कमी होतील आणि युद्ध जर थांबले तर सोन्याचे भाव वाढतील, महागाई कमी होईल, ऑइलचे प्राइसेस कमी होईल, डॉलर इंडेक्स कमी होईल. आणि आता काल जेव्हा घोषणा झाली की युद्धाला 2 हफ्त्याचा सीज फायर लागलेला आहे तेव्हा एका दिवसातच सोन्याचे भाव 4,000ने आणि चांदीचे भाव 10,000ने वाढले. कारण की असं अपेक्षा आहे की आता स्टेट ऑफ हॉर्मोझ उघडेल, ऑइल प्राइसेस कंट्रोलमध्ये येतील, एनर्जी क्रायसिस जे सुरू आहे सगळ्या कंट्रीजमध्ये हळूहळू याचा इफेक्ट सगळ्यावरती पडेल आणि जे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट जी आहे ही सोन्यामधनं जी बाहेर निघाली होती ही परत सोन्यामध्ये येईल आणि हळूहळू सोन्याचे भाव परत बॅकट्रॅकवरती येतील. जे पहिले युद्धाच्या पूर्वी 1,60,000 पर्यंत सोन्याचे भाव होते तर 2 हफ्त्यात जर युद्धजन्य परिस्थिती मध्ये अजून काही बदल घडला, येणाऱ्या 2 हफ्त्यात परत अजून लॉंग टर्म सीज फायर झाला तर ऑफकोर्स सोन्याचे भाव हे परत 1,60,000 ते 1,65,000 वरती याची शक्यता आहे. आता सध्या लग्न सराई आहे, जे पद्धतीने भाव वाढतायत त्याचा काही परिणाम स्थानिक बाजारपेठेवर जाणवतोय का? हो, ऑफकोर्स. आता जानेवारीमध्ये सोन्याचे भाव जवळजवळ 1,80,000 पर्यंत गेले होते, 1,35,000 पर्यंत सोन्याचे भाव आले, 1,50,000 आले. कुठेतरी हे जे चढउतार आहे ही सोन्यामध्ये ही ग्राहकांना एक कन्फ्युजन आहे की अरे आपण काय भावात सोनं घ्यायला पाहिजे. कधी एक जी मुवमेंट एका वर्षात व्हायची ती मुवमेंट आजकाल एका हप्त्यातच होते. म्हणून ऑफकोर्स ग्राहक तर कन्फ्युजनमध्येच आहे की आपण 1,60 मध्ये घेतलं तर आपला फायदा होईल का, 1,50 मध्ये घेतलं तर नुकसान तर नाही होणार. म्हणून सध्या ग्राहक तर सोनं घेत आहे पण जेवढं पाहिजे तेवढंच घेत आहे. एक्स्ट्रा रिस्क घ्यायला एक ग्लोबल इन्व्हेस्टरही तयार नाही आहे, लोकल इन्व्हेस्टरही तयार नाही आहे. कारण की सोन्यामध्ये आता चढ उतारमुळे एक रिस्क फॅक्टर थोडासा वाढलेला आहे. आजचे सध्या सोने चांदीचे भाव काय आहेत आणि ते कुठपर्यंत जाऊ शकतात, काय तुमचा एक अंदाज आहे? आता 2 हफ्त्यामध्ये जर युद्धामध्ये अजून घडामोडी झाल्या, सीज फायर जर कंटिन्यू झालं तर ऑफकोर्स सोन्याचे भाव हे 1,60 येतील, नंतर 1,70 1,75 पर्यंत इयर एंडिंग पर्यंत याची शक्यता आहे. पण युद्ध 2 हफ्त्यानंतर जर युद्धामध्ये परत अनस्टेबिलिटी आली, अनसर्टिनिटी परत वाढेल, ऑइल क्रायसिस परत वाढतील आणि सोन्याचे भाव परत 1,30 1,35 पर्यंत जर युद्ध म्हणजे आता ओव्हरऑल हे आताचं मार्केट हे इव्हेंट बेस्ड मार्केट झालेलं आहे. युद्ध जर परत झालं तर सोन्याचे भाव कमी होतील, युद्ध जर थांबलं तर सोन्याचे भाव वाढतील. जनरली आपण जर पाहिलं सोनं आणि चांदी दोन्ही धातूंचे भाव पाडले तर चांदीमध्ये फार मोठे चढ उतार दिसत आहेत. मध्यंतरी चांदीचा शॉर्टेज होता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये, आता नेमकी काय परिस्थिती आहे? चांदीमध्ये काही अजून मोठे अपडाऊन होऊ शकतात का? आता गोल्ड सिल्वरचा जो हा रेशिओ आहे हा कायम गोल्डची अमाऊंट
जास्त असते. गोल्ड सिल्वर रेशिओ म्हणजे 1 किलो सोनं आणि 100 किलो चांदी याचा जो हा रेशिओ आहे, हा रेशिओ आतापर्यंत मधल्या काळात हा सेम होता. नंतर चांदीने उच्चांक गाठला आणि हा सिल्वरचे रेट गोल्डच्या मुकाबल्यामध्ये खूप हाय चालले गेले. मग कुठेतरी हे कंट्रोलमध्ये यायचेच होते. हळूहळू गोल्ड सिल्वरचा जो रेशिओ आहे हा परत सेम व्हायची शक्यता आहे. म्हणून जे इफेक्ट सोन्यामध्ये दिसत आहे ते इफेक्ट चांदीमध्ये उलट दिसत नाहीये. आता सध्या जी अनसर्टन्टिटी या दोन्ही धातूंमध्ये पाहायला मिळते, गुंतवणूकदार संभ्रमात आहे. नेमका काय सल्ला असेल तुमचा? गुंतवणूकदारांना असा सल्ला राहील की तुम्ही सोनं जेव्हा घेताय तेव्हा टप्प्याटप्प्याने सोनं घ्या. एक साथ तुमचं टार्गेट समजा एका वर्षात तुमचं 5 तोळे घ्यायचं टार्गेट आहे, तर त्याला 4 पार्टमध्ये डिवाइड करून घ्या. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या भावात सोनं भेटेल. कधी तुम्ही आता आज समजा आज 1 52 भाव आहे, आज एक वस्तू घेतली, पुढच्या महिन्यात एक वस्तू घेतली, त्याच्या पुढच्या महिन्यात एक वस्तू घेतली, मग कुठेतरी हे जो रिस्क रेटचा जो फ्लक्च्युएशन आहे याचा तुम्हाला फायदाही होईल आणि रिस्क पण राहणार नाही. आपण बघू शकतो युद्धविरामाच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकदारांसाठी ही दिलासादायक बाब आहे. सोने चांदीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर मध्यंतरी ज्यावेळेस युद्धविरामाची घोषणा काही दिवसांसाठी झाली होती त्यावेळेस सोन्याचे भाव खाली आले होते, परंतु आता युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढत आहेत. त्याला कारण जे सांगितलं जात आहे ते म्हणजे आता ऑइल क्रायसिस जो जगभरात निर्माण झालेला होता त्यात कुठंतरी थोडा दिलासा मिळेल, ते व्यवहार सुरळीत होतील. त्यामुळे गुंतवणूकदार जे आहेत ते पुन्हा एकदा सोनं चांदीच्या दिशेने वळाले आहेत. त्यामुळे ही भाववाढ आहे. परंतु असं असलं तरी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी देखील एक महत्वाचा सल्ला देण्यात आलेला आहे. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारावर ज्या काही घडामोडी घडतायत, जे काही व्यवहार आता सुरळीत सुरू होत आहेत, त्यामुळे भविष्यात जो काही सोने आणि चांदीमध्ये दरवाढीचा जो ट्रेंड असेल तो ट्रेंड ओळखून आपण खरेदी करावी असा सल्ला सर्व व्यावसायिकांकडून दिला जातोय. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.